शुभ सकाळ गाईस. पाठी बघू शकता होतं काय आहे. आपण आलो आहे गणपतीपुळे मंदिर. सकाळचे 5 वाजलेत आणि आरती आत्ता जस्ट केली आम्ही आरती आत्ता. खूप छान वाटलं. सकाळी उठलेलो आम्ही 4 वाजता आणि गाईज लिटरली सकाळी 4 वाजता थंड पाण्याने आंघोळ केली आहे. कारण हॉटेलमध्ये जे गरम पाणी येतं ते काहीतरी 7 ते 8च्या दरम्यान येतं काहीतरी. सो सकाळी थंड पाण्याने आंघोळ करून आम्ही इकडे आलो आहे. तर खूप छान आरती केली आम्ही. एवढं भारी वाटलं खरंच. आणि आज मंगळवार आहे, गणपतीचा दिवस असतो मंगळवार. तर खूप भारी वाटलं. इकडे आपली पब्लिक बसली पाठी आणि इकडे तुम्हाला साऊंड येत असेल लाटांचा. खूप भारी साऊंड येतो. लाटा आत्ता शक्यतो तर दिसत नाही आहेत, पण तुम्हाला माहिती आहे गणपतीपुळे मंदिराच्या समोरच लगेच समुद्र आहे. जर तुम्हाला साऊंड येत असेल तर मी तरी दाखवतो मी तुम्हाला साऊंड येतो का बघा. फोकस होत नाही आहे, तरी ट्राय करतो. नाही फोकस होत नाही आहे. रात्र असल्यामुळे त्याला दिसत नाही. लाटा दिसतात थोडं तरी. व्हाईट लाईन जी आहे ती लाटा आहे. खूप भारी. सकाळी आलो आम्ही. तर पाठी गणपतीचं मंदिर आहे हे. बसले सगळे. 2 दिवस झालं नेट चालत नाही आहे. इकडे नेट चालतंय म्हणून सगळे बसलेत. हे गणपती बाप्पा. नाही बघा यार, खूप भारी आहे, खूप भारी आहे. तर तुम्हाला दिसलं नसेल दाखवतो व्यवस्थित मी हे वाला. खूप भारी आहे यार. सकाळचे 5:30 वाजले असतील सकाळचे. टाईम पण बघितला नाही मी, कारण 5ला बरोबर आरती चालू झालेली. आरती करून जस्ट बाहेर आलो आहे आम्ही आता. 1-2 फोटो काढलेत मंदिराजवळचे. अजिबात गर्दी नाही, अजिबात. एकदम भारी दर्शन झालं. बाप्पासमोर 2 मिनटं तरी उभे होतो आम्ही गाईज. आणि मी आजपर्यंत ब्लॉगमध्ये काहीच बोललो नाही. खरंच सबस्क्राईब करा, तर आपल्याला पण ग्रोथ करायची आहे यूट्यूब चॅनलवर. नक्कीच करायचं आहे, तर नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन लिहिलेली कविता कवी माधववाडी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. यामध्ये नंदनवन शब्द आला. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे की वर्तमानकाळ. तर गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. तिथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत, त्याची समाज रचना, ग्राम रचना. थोडासा आगे आजा. हे कोकमचं झाड. याला हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख झाला की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली. ही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी देवताचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील जर 2 व्यक्तीचे भांडणे झाले तर सगळा गाव इथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे जशा पाखाड्या बांधणे, लाकडी साखोपात ही कामे कोणी व कोठे करायची या विषयीचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असे. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणूस पण वर्षभर देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे सिंहासन असतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे. होय महाराजा.
महाराजा. शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि जर का साहेबांकडे गणपती हरी राजा द्यायला नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. होय महाराजा. जुना कोकण मध्ये आणलाय तसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन चुकलाय झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी पतारी माणसं असतील, ती सगळी ह्यांचीकडे वाटेला ठेवला लांब असलेली असतील. या सगळ्याला भेटायला जायची यांना बुद्धी दे रे महाराजा. होय महाराजा. या सगळ्यांच्या वतीत नारळ देऊन तुला तुम्ही हलतावाय. नारळ देवाचा सोन्याचा कोला म्हणून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीत आणली असतील, कोण रेल्वेनं आणलं असेल, कोणी एसटीनं आणलं असेल, त्या सगळ्यांना आपापल्या घरात सुखरूप बसवलं महाराजा. होय महाराजा. आणि पुढच्या वर्षीवर वयापर्यंत तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर रे महाराजा. ते 2 ताशे आहेत. याचा खालील भाग मातीचा बनवलेला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचंच होते. जर वाजवणारे कसबे असतील तर ह्यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत सहज जात असेल. तसं सडई, तुणतुणाचा उघडा म्हणतात की कोकणामध्ये भरपूर भूत असतात. कोकणवासियाची अशी श्रद्धा आहे की हा देव त्याच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून ह्याला शिमग्याच्या वेळी गारडे घातले जाते. तसंच पशुबळी सुद्धा दिले जातात. इथे वीरग दाखवलेली आहे. वीर लोकांचे प्रतीक चिन्ह. इथं कडक लक्ष्मी दाखवली आहे. पोतराज लोक जे स्वतःला चापकाने मारून घेतात ते इथं दाखवलेले आहेत. हा कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी हे त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोल समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा हे त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात, तरी ते कुशलतेने होडी वल्लवतात. आणि पहाट हा नाभिक आहे. कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, चर्मकार, कासर हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर पहिला मान खोतांचा असे. खोत गावचा प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे ही खोतांची असत. ही खोताची बायको आहे. पण ही कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझ घराचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ही खोताची 2 मुले दाखवले. ती आपला परंपरागत खेळ सोंगटा खेळतात. महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. हस्तदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. घराची रचना पहा. खोजा उंचवड्यावर बसले आहे तिला ओटी असे म्हणतात. मान्यवराने ओटीवर बसायचे. दिखाया गया है. याचा गवताचं घर व्हायच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता. गावातील 12 बलुतेदार राजा आणि खोत यांना धान्य पुरवण्याचं महत्वाचं काम तर करीत असे. त्याच्या पूर्वी जसं घर असायचं अगदी तसाच घर आम्ही ते उभारलं. हमारे गाव में एक प्रमुख उत्पादक घटक माना जाता है और ये चूल्हा देखे उसे कोकणी भाषा में फिरसा कहते हैं. ये किसान की बीवी काय मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचा दिवस आला की लाल मातीचे गणपती तयार करतात. पुन्हा आला की मातीची मडकी तयार करतात. दिवाळीच्या वेळेला पंटा तयार करून देण्याचे काम हा कुंभार करीत असतो. हे जर सफेद रंगाचे मडके दिसते ते माडी काढायचे मडके. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात लावल्या जातात. तो पाला आतील मडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी मडी हे मडक्यावर विविध देवी देवतांना लागणारे दाखिले हा सोनार बनवून देत असत. शिमगा व नवरात्र आषाढ, शंका, शिंपले या सर्व वस्तूची निर्यात हा वाणी करीत असे. त्याबद्दल संपूर्ण जगातून भारतात सोनं येत असे. हा सुतार सावंतवाडीतला सुतार. सावंतवाडीतील लोकांचे लाकडेवरील कोरीवकाम हे जगप्रसिद्ध आहे. यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला लागतील. आता आजकाल बाहेर लागली माणसं आता माकडे नाचत. बनवणाऱ्याचे काम हा लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नांगराचे फळा इत्यादी.
500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक हे सैन्यांमध्ये होते. त्यांना लागणं जास्त प्रमाणात करीत असते. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे. त्यांनी त्यांच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाण आहे. हिचा उपयोग धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोहीमध्ये दिवा ठेवून हातामध्ये घेऊन उभ्या असतात. शुभ किंमतीच्या वस्तू असतात. त्याच्या जातडीसारख्या दिसतं, तिला घिरट असं म्हणतात. जातडीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातला जातो. अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र म्हणजे पूर्वीचं कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. वरती चाळणीवर केळीचं पान ठेवून मोदक ठेवले जातात व झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे दोन्ही उलट सुलट फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. हे शेवयाचं लाकडी यंत्र. हे शेवयाचं लोखंडी यंत्र. तर शेवयाचं लाकडी पाट आहे. हा टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे आणि बाजूला 2 चमचे. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. ही चहाची केटली आहे आणि ही दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. वरती लाकडी चमचा दाखवली आहे. हे या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणातील मुलीचे लग्न वयाच्या 8व्या ते 10व्या वर्ष होत असे. तोपर्यंत हा कासा त्याला बांगड्या भाड्याचा कोणताही मोबदला घेत असे. पानवट. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी गावात उंचावर बारमाही पाणी वाहत असेल तिथे धरणे बाजू प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाठवलेलं जात असे. लहान मुले आंघोळीस तुबडाव देण्याचं काम हा चर्मकार करीत असे. त्याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर महादेश्वर हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असेल की त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते पानामध्ये खातात. छोट्या वड्या पाडल्या जातात. म्हणजे कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. भाई डॉग इज बाय. या चल या या इथे घाल की वाघ बी ती सिंह बी बिबट्या आहे का बघितलं जे गुन्हो गार्ड घेतले आपल्याला खेळायला रात्री. ते वाजवायचं तेव्हा. ह्याच्यात काय आपण घेतलं उनो कार्ड. संध्याकाळी खेळूया. शूट करेन चैल. उनोला जास्त मजा येतं आय थिंक. नमस्कार करून मगच आम्ही गावाबाहेर जातो. कारण आमची अशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असेल. तुम्ही जर श्रद्धाळू असाल हे एवढं तरी करू. आला ना पण जलपरी. हे सी हॉर्स आहे ना. सी हॉर्स म्हणतात ना याला. सी हॉर्स नाही त्याला म्हणतात पानघोडा. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. हे रिव्ह्यू द्या कसं होतं. ठीक ठाक होतं. कसं होतं. मच्छरांनी त्रास दिला बाकी काय नाही. फक्त गायला आम्ही शॉर्ट्स घालून आलो त्यामुळे मच्छर खूप चालले. जर तुम्ही प्राचीन गोकुळला येत असाल तर फुल पॅन्ट घालून या.
खूप मच्छर चावले. सर्दी झाली. सकाळी थंड पाण्याने आंघोळ केली सकाळी 4 वाजता एवढं थंडीत. गाईज निघालोय बाहेर आता पूर्ण बघून आणि फोटोशूट करून. एक्झिट आहे इकडे. एक्झिट 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 एक्झिट. मच्छर जास्त आहेत. गुड नाईट लावलं पाहिजे. गुड नाईट लावल्या.